क्वार्टर फायनलचा लॉट्स आपल्या हातात आला आहे। पहिली मॅच आहे दत्तात्रेय क्रीडा मंडळ खांदा कॉलनी विरुद्ध ओंकार वेशवी। आपण जय्यत तयारीत राहायचं आहे। आपल्याला पहिला पुकार आहे ऑन कोर्ट नंबर 1। तदनंतर कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल किंवा सुवर्ण गणेश दिव्यागर विरुद्ध भिल्लेश्वर टीम आपली सेकंड मॅच असणार आहे। शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध टाकादेवी स्पोर्ट्स क्लब मांडवा तिसरी क्वार्टर फायनल आणि चौथी क्वार्टर फायनल दत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध ऋतिक्षा स्पोर्ट्स पेंट अशा क्वार्टर फायनलच्या मॅचेस आपल्या समोर आल्यात। साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ आयोजित आणि आदरणीय छोटम शेठ संकल्पित ही भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा पर्व 3च्या निमित्तानं आपण पाहतोय। सर्व महिला संघांनी आपले संघ जय्यत तयारीत ठेवायचे। धन्यवाद। सामन्याला सुरुवात झालेली आपण बघतोय। कर्नाळा स्पोर्ट पनवेल विरुद्ध दिव्यागर अर्थात श्रीवर्धन तालुक्यामधला दिव्यागर संघ आणि पनवेल तालुक्यामधला कर्नाळा स्पोर्ट पनवेल यामधली लढत ही पहिल्या फेरीची शेवटची लढत आपल्या समोर ती पाहायला मिळते। 2 गुणांनी सुरुवात केलेली आहे जरूर, मात्र 1 गुणांनी दिव्यागर संघ सुद्धा आपलं खातं जोडले। गुणांचा सुंदर डिफेन्स होते। कर्नाळा स्पोर्ट पनवेल संघाचं डिफेन्स आपण बघितलं, खूपच सुंदर डिफेन्स आहे। क्रीडांगण क्रमांक 3 वरती मात्र रिव्ह्यू आहे, त्या ठिकाणी सामना बराच वेळ थांबलेला आपण बघतोय। मात्र क्रीडांगण क्रमांक 2 वरचा सामना सुरू झालेला आहे। क्रीडांगण क्रमांक 2 वरती सामना जो आपण बघतोय त्या ठिकाणी जय हनुमान सानगुडी विरुद्ध सी माऊली भूते यांच्यामध्ये लढत आपण बघितली। अलिबाग तालुक्यामध्ये सी माऊली भूते या संघाने या वर्षामध्ये 2024च्या मोसमामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे। बराच वेळा बक्षीसपात्र होणारा हा संघ एक छोट्या गाणी अगदी जर पाहिला तर शरीर यष्टी सर्व खेळाडूंची जर आपण बघितली तर अगदी किरकोळ शरीर यष्टी आहे, परंतु त्यांचा प्रभाव जो पाहिला तर खूपच चांगला आहे। एक जबरदस्त कामगिरी संपूर्ण या 2024च्या मोसमामध्ये सी माऊली भूते या संघाची राहिलेली आहे। संजय सर फक्त 1 मिनिट येतो। धन्यवाद। खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा अशाच कबड्डीचा प्रवाह मात्र या ठिकाणी सुरू झालेला आहे। काल मात्र सुरू झालेला प्रवाह उद्या या ठिकाणी थांबणार आहे, अर्थात तो बक्षीस रूपाने त्या ठिकाणी थांबणार आहे। निश्चितपणे अशा कबड्डी स्पर्धेसाठी 3 दिवस अनेक या ठिकाणी कबड्डीपटू आहेत मान्यवर येत असतात आणि अशाच कबड्डीसाठी व्यासपीठ उपस्थित आदरणीय अभिषेक ठोकळे अर्थात मिलकतकार येथील आहेत उत्तम कबड्डीपटू आहेत। मांडवा अर्थात टाकादेवी मांडवा या संघामधून मात्र घडलेला आहे आणि त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाणार आहे। निश्चितपणे या अमिषा ठोकळे आपण यायचं आहे आपल्या सन्मान मंडळाच्या वतीनं। मी नेहातळे आपणास विनंती करणार आहे, अर्थात कबड्डी खेळामध्ये उत्कृष्ट खेळ करणाऱ्या अमिषा ठोकळे यांना सन्मानित करायचं आहे। नेहातळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान मात्र करण्यात येतोय। मिलकतखार येथील अमिषा ठोकळे टाकादेवी स्पोर्ट्स मांडवा या संघाकडून खऱ्या अर्थाने योगदान देणाऱ्या या संघासाठी खेळणाऱ्या त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। धन्यवाद या ठिकाणी अमिषा ठोकळे आणि धन्यवाद नेहातळे। कबड्डीचा सन्मान कबड्डीच्या व्यासपीठावर आपण पाहतोय। असाच हा खेळ कबड्डी आहे। गेली अनेक वर्षांची परंपरा असलेला कबड्डी खेळ आता देखील या ठिकाणी तशाच पद्धतीने सुरू आहे, जो संजीवनी पद्धतीचा कबड्डी खेळ म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण या खेळाकडे पाहतोय। आता देखील आधुनिक पद्धतीनं या कबड्डी खेळाला सुरुवात झाली। लाल मातीतला खेळ मॅटवर आला आणि तळागाळामध्ये खेळणारा खेळ आज मात्र साता समुद्रापर्यंत गेला। असा हा कबड्डी खेळ हुतुतू नावानं खऱ्या अर्थानं प्रसिद्ध असणारा खेळ विविध विभागांमध्ये विविध माध्यमातून त्या ठिकाणी कबड्डी खेळ खेळला जायचा। काही ठिकाणी चिडीकूट असेल, काही ठिकाणी हुतुतू असेल, अशा विविध नावानं हा खेळ ओळखला जायचा। आता मात्र कबड्डी कबड्डी असा मोठा स्वर घेऊन
या ठिकाणी ह्या कबड्डीचं खेळाचं प्रदर्शन मात्र मानलं जात असतं। लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 वर या ठिकाणी चालू सामना हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे। या दोन संघांमध्ये हा सामना मात्र सुरू आहे। तर आपण मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी जय हनुमान सहाणकोठी वर्सेस श्री माऊली भूते हा देखील सामना त्या ठिकाणी सुरू असताना पाहतोय। तर मैदान क्रमांक 3 साठी बहिरेश्वर मानी वर्सेस आवाज पठाण हा सामना खेळतोय। 3 मध्ये सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी दिलखुश आवाज वर्सेस नागेश्वर आवाज या दोन संघांना त्या ठिकाणी खेळायचं आहे। आपण तयार करायचं आहे। ओके, धन्यवाद। दोन्ही संघ या ठिकाणी तयार आहे। दिलखुश आवाज आपण डाव्या बाजूला चला। दिलखुश आवाज, दिलखुश आवाज तुम्ही तिकडे राहा। नागेश्वर आवाज उशीर आला त्याने तिकडे चला। पहिला असेल त्याने तिकडेच थांबा, उशीर आला त्याने तिकडे चला। जबरदस्त गोष्ट आपण बघतोय। महिलांचा मॅच अक्षरशः खुश प्रयत्न केला होता, अत्यंत सुंदर प्रयत्न असफल जरूर असेल, परंतु डॅश बघितला, जबरदस्त डॅश। आज महिलांचा जो सामना आपण बघतोय तो कर्नाटक स्पोर्ट्स पनवेल आणि सुवर्ण गणेश दिव्यांगर श्रीवर्धन तालुक्यामधील संघ उपस्थित या ठिकाणी केलाय। क्रीडागट क्रमांक 2 आणि 2 वरती आपण लढत अगदी दंतकर स्थितीमध्ये 4-3 असा गुणफलक आपण पाहतोय, जिथे श्री माऊली भूते आणि बनाटे असा बामणगाव पंचकृषी मधला जय हनुमान सानगोटी। जय हनुमान सानगोटी अर्थात आपण बघितलं तर संजय कोईलकर यांच्या इथला संघ आपण बघतोय। अत्यंत जबरदस्त कामगिरी गेल्या मोसमात, गेल्या दोन्ही मोसमामध्ये या संघाने केली होती, परंतु त्यांच्या मानाने जर आपण बघितलं तर श्री माऊली भूते या वर्षी अत्यंत फॉर्ममध्ये आहे। 4 गुण त्यांच्याकडे आहेत, म्हणजे 1 गुणाचा लीड दिलाय। पहिल्या श्रेणामध्ये आपण बघितला तर 4-3 अशा फरकाने सामना आपण बघतोय। 4-3 असा फरक आपण बघतोय। क्रीडांगण क्रमांक 2 वरती अत्यंत अटीतटीची लढत आहे। श्री माऊली भूते हा अगदी खूपच सुंदर कामगिरी यावेळी करतोय। पुश करण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आपण बघतोय। सुंदर डॅश आहे। क्रीडांगण क्रमांक 2 वरती श्री माऊली भूतेच्या रायडरला कोर्टच्या बाहेर अक्षरशः पुश केलंय, डॅश केलंय, फेकून दिलाय। संजय सर त्या ठिकाणी ताकदीला उत्तर ताकदीनं, शक्तीला उत्तर शक्तीनं त्या ठिकाणी आपण पाहिलं, कारण शुभम हा देखील खऱ्या अर्थानं एक बंदंड श्रेष्ठी धारण केलेला खेळाडू आहे आणि त्याचाच प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी आदित्य हा देखील तितक्याच शक्तीचा खेळाडू आपण त्या ठिकाणी पाहतोय। झालेला हा सामना होता। सर आपण बघितलं तर आपल्या पंचकृषीमध्ये नाटक केल्याचा अनुभव नाही आहे, परंतु जर संपूर्ण निरीक्षण तुम्ही केलं असाल आजच्या रात्रीमध्ये तर महिलांचं जर फुटवर्क बघितलं तर महिलांनी ज्या पद्धतीने मॅटवरती खेळ केलाय तो अत्यंत जबरदस्त केलाय, कारण मॅटवरचा अनुभव या महिला संघाला जास्त प्रमाणात आहे। तिकडे जल्लोष बहिरेश्वर मानी संघाकडून जल्लोष आहे बघा, अत्यंत अटीतटीचा मॅच देखील संपलेला बघतोय। जल्लोष अजिंक्य पाटील शेवटच्या रीडवरती मला वाटते ऑल आउटचा क्षण आपण तिकडे बघतोय। अजिंक्य पाटील एकाच रेडमध्ये ज्याच्या नावावरती तब्बल 9 गुण आहेत अशा अजिंक्य पाटीलला त्या ठिकाणी बघा डबल थाई होल्ड केला होता। झुंज बघा आपण तिकडे बघा व्यासपीठावरती जिथे झुंज सुरू आहे अजिंक्य पाटील विरुद्ध त्या ठिकाणी बापदेव आवाज पाडाचा तो डिफेंडर किरकोळ शरीर यष्टी, परंतु त्यांनी सुद्धा जबरदस्त रोखून ठेवलं होतं, अंतिम क्षणापर्यंत रोखलं होतं, परंतु 30 सेकंदाचा जो टाइम अजिंक्य पाटीलला नक्की आपल्या शरीर यष्टीच्या जीवावरती, आपल्या ताकदीच्या जीवावरती तो सामना त्याला नक्कीच जिंकून दिला। परंतु कौतुक त्याचं सुद्धा करावं लागेल, कारण इतिहासाच्या पानावरती पराजित संघाची सुद्धा नोंद केली जाते, परंतु त्या ठिकाणी संघर्षामध्ये जान असायला पाहिजे आणि तो संघर्ष आपण बघितला तो बापदेव आवाजपटाच्या त्या खेळाडूकडून अत्यंत जबरदस्त मॅच तिकडे संपलेला आहे। तर क्रीडांगण क्रमांक
क्रमांक 3 वरती सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी आपण उपस्थित करणार आहोत। लगेच दोन्ही संघ त्या ठिकाणी उपस्थित होतील। अर्थात एकाच गावातले संघ काय होणार, दोन्ही गावातले प्रतिनिधी त्यांचे पाठीराखे संपूर्ण अलिबाग तालुक्यातले जे शिक्षक आहेत त्यांची या लढतीकडे आतुरतेने पाहत असतील, कारण या लढतीकडे खूप महत्त्व दिलं गेलं। ज्यावेळेस सोडत पद्धत केली गेली आणि त्याच वेळेला या दोन्ही संघांची नावं ज्यावेळेस डिक्लेअर झाली एकामेकाच्या विरुद्ध, त्यावेळेस मात्र या लढतीकडे बराचसा लक्ष गेला होता आणि आता ती लढत आपल्या समोर जरूर येतोय। मी प्रेक्षकांना थोडंसं विनंती करेन की आपण बाजूला व्हायचं आहे। मी आमंत्रित करणार आहे लगेच संघाला, त्यामुळे आपण लगेच क्रीडांगण क्रमांक 3 वरती बोलवतोय डीजे रेडी। तर आपण प्रथमतः बोलवतोय या ठिकाणी संघ हजर होतोय डीजे। साळुंके सर या अशोक भाई या इकडे। हॅलो कॅप्टन या ठिकाणी सर। पंचक्रोशी गटाचा क्वार्टर फायनलचा कार्यक्रम आपल्या समोर येतोय मित्रांनो। भव्य दिव्य अशी इंडोर कबड्डी स्पर्धा या ठिकाणी दिलखुश आवाज या ठिकाणी धनंजय 2 मिनिटं द्या ना धनंजय, थोडा वेळ द्या, थोडा वेळ। ओके क्वार्टर फायनल साठी पात्र संघ आहेत। पंचक्रोशी गटाच्या माध्यमातून आपण पाहतोय गावदेवी वावे, नांदाई देवी नांदाईचा पाडा, जय हनुमान वायशेल, आलिशान श्रीगाव, जय हनुमान वाघोडे, बहिरेश्वर मानी आणि आपण आता या ठिकाणी
संघ आहेत क्वार्टर फायनल साठी आपण पाहतोय गावदेवी वावे, नांदाईदेवी नांदाईचा पाडा, जय हनुमान वायशेत, आलिशान श्रीगाव, जय हनुमान वाघोडे, भैरेश्वर मानी, जय हनुमान सहाणगोटी किंवा श्री माऊली भूते अशा नावाची एक चिठ्ठी आहे आणि दिलखुश आवास किंवा नागेश्वर आवास अशा नावाची एक चिठ्ठी आपण या ड्रॉ मध्ये टाकलेले आहेत. दोन छोटे मित्र आहेत, अंश आणि स्वरूप आणि अंश या दोन छोट्या मुलांच्या शुभ हस्ते आपण क्वार्टर फायनलचा ड्रॉ पंचक्रोशी गटाचा आपल्या समोर येतोय. मित्रांनो, फर्स्ट मॅच कोलकर सर लिहून घ्या. फर्स्ट मॅच सर लिहून घ्या. सेकंड नंबरला लिहून घ्या, जय हनुमान सहाणगोटी किंवा श्री माऊली भूते विरुद्ध नांदाई देवी नांदाईचा पाडा. हा सेकंड मॅच आहे. नांदाई देवी नांदाईचा पाडा विरुद्ध सहाणगोटी किंवा श्री माऊली भूते. सेकंड मॅच. क्वार्टर फायनल साठी पहिला पुकार, पहिली क्वार्टर फायनल आपल्या समोर येते. दोन्ही संघांना पहिला पुकार आहे. गावदेवी वावे विरुद्ध बहिरेश्वर मानी. एक हाय व्होल्टेज मॅच आपल्या समोर येते. गावदेवी वावे आपण त्वरित वॉर्मिंग अप साठी चला. बहिरेश्वर मानी आपण देखील वॉर्मिंग अप साठी चला. मैदान क्रमांक 2 वरचा सामना संपता क्षणी आपले संघ त्या ठिकाणी पहिल्या क्वार्टर फायनल साठी उपस्थित करायचे आहेत. गावदेवी वावे विरुद्ध बहिरेश्वर मानी. पुढील मॅच नागेश्वर आवास किंवा दिलखुश आवास विरुद्ध जय हनुमान वायशेत. जय हनुमान वायशेत विरुद्ध नागेश्वर आवास किंवा दिलखुश आवास. आणि शेवटची मॅच आपल्या समोर येते. जय हनुमान वाघोडे विरुद्ध आलिशान श्रीगाव. सर्व संघांनी तयारी करायचं आहे. आलिशान श्रीगाव विरुद्ध जय हनुमान वाघोडे हा शेवटच्या क्वार्टर फायनलचा सामना आपल्या समोर आला आहे. भाग्यपत्रिकेचा कार्यक्रम या ठिकाणी संपतोय. दोन छोट्या मुलांचे आणि मान्यवरांचे आभार आहेत. लॉट पुन्हा एकदा ऐका. मैदान क्रमांक 1 साठी फर्स्ट क्वार्टर फायनल ऑफ द टुर्नामेंट साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आयोजित आणि आदरणीय छोटन शेठ संकल्पित भव्य दिव्य अशा या तिसऱ्या पर्वाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पंचक्रोशी गटाची पहिली सेमीफायनल गावदेवी वावे विरुद्ध भैरेश्वर मानी. मैदान क्रमांक 2 साठी पहिला पुकार असेल माऊली भूते किंवा सहाणगोटी यांच्यामधून विजयी होणारा संघ विरुद्ध नांदाई देवी नांदाईचा पाडा. तिसरी क्वार्टर फायनल आहे नागेश्वर आवास किंवा दिलखुश आवास विरुद्ध जय हनुमान वायशेत. आणि चौथी क्वार्टर फायनल आहे जय हनुमान वाघोडे विरुद्ध आलिशान श्रीगाव. सर्व हाय व्होल्टेज मॅच आपल्याला निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. स्टे ट्यून विथ अस. ड्रीम्स कबड्डीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपल्या माहितीसाठी यूट्यूबवर जे प्रेक्षक पाहत असतील त्यांनी निश्चितच या कबड्डी स्पर्धेचा आस्वाद ड्रीम्स कबड्डीच्या माध्यमातून घ्यायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आता सामना पाहिला बहिरेश्वर मानी वर्सेस बाबदेव आवास पाडा. या सामन्यामध्ये बहिरेश्वर मानी हा संघ 4 गुणांनी विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन. त्या ठिकाणी उत्कृष्ट खेळाडूचा सन्मान दिला जातोय. तो म्हणजे संकेत वाकडे. आवास पाडा संघाचा संकेत वाकडे आपण यायचा आणि सन्मानची आपण घेऊन जायचं. संकेत वाकडे या प्लीज. चला, क्रीडांगण क्रमांक 2 साठी लाईनअप करून घ्यायचं आहे. गावदेवी वावी विरुद्ध भैरेश्वर मानी. आपण क्रीडांगण क्रमांक 2 साठी लाईनअप करून घ्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती पुढील सामना दत्तात्रय क्रीडा मंडळ खादा कॉलनी विरुद्ध ओंकार वेशवी. आपण सुद्धा लाईनअप करून घ्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती दत्तात्रय क्रीडा मंडळ खादा कॉलनी विरुद्ध ओंकार वेशवी. आपण सगळा लाईनअप करून घ्यायचा आहे. विनाविलंब आपण लाईनअप करून घ्यायचा आहे. महिलांचा हा सामना असेल. दुसऱ्या फेरीचा दत्तात्रय क्रीडा मंडळ खादा कॉलनी विरुद्ध ओंकार वेशवी. आपण चला.
सामना क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण जो पाहतोय 8-9 अशा फरकाने सामना आहे, जेथे 1 गुणाची आघाडी भूते संघाकडे आहे. बघा, पहिल्यापासून भूते संघ हा 1 गुणाने आघाडी होता. ज्यावेळेस सुरुवात झाली 1, 2, 3, 4, 5, 6 ऑर्डर पहिला सामना बघायला 1 नंबर क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण गावदेवी 1 वरती दत्तात्रय क्रीडा मंडळ खानावळणी पनवेल विरुद्ध ओंकार वेश्वी हा मैदानाचा सामना आहे. अगदी अटीतटीची लढत आपण बघितली तर एका गुणाने हा सीमावली भूते हा आघाडीवरती राहिला आहे पहिल्या क्षणापासून. जिथे आता मात्र जर पाहिला तर 8-9 असा गुणफलक आहे. 1 गुणाची आघाडी आहे सीमावली भूते संघाकडे. हॅलो सर, कोर्ट नंबर 2 रिव्यू सांगोटी रिव्यू मागितलेला आहे. हमारा डिसीजन सेल्फ आउट और सांगोटी का हॅलो सर, कोर्ट नंबर 2 सांगोटी संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. अँटी सेल्फ आउट दिलेला आहे. सांगोटी संघाचं म्हणणं आहे अँटी सेल्फ आउट नाही. प्लीज रिव्ह्यू. राउत सर, सांगोटी चॅलेंज 1 अँटी आउट ऑफ बॉन्ड, नो आउट ऑफ बॉन्ड. ऑफिशियल डिसिजन 1 अँटी आउट ऑफ बॉन्ड. प्लीज रिव्ह्यू. क्रीडांगण क्रमांक 2 वरची लढत आपण पाहिली. अत्यंत अटीतटीची लढत आहे, जेथे हनुमान सानगोटे विरुद्ध श्रीमाऊली भूते, अलिबाग पंचमुशी विरुद्ध बामणगाव पंचमुशी. सक्सेसफुल डिफेंडर आउट ऑफ बॉर्ड. संकेत वाकडे याचा सन्मान चिन्ह मात्र देतो. धन्यवाद संकेत वाकडे. धन्यवाद. 10-8 असा गुणफलक 2 गुणांनी मात्र आता आघाडीवरती सीमावली भूते संघ. सेकंड हाफचा खेळ सुरू आहे, जेथे सहानुभूती संघ पिछाडीवरती आहे. तर क्रीडांगण क्रमांक 1 वरती पनवेल विरुद्ध दिव्यागर हा सामना 36-7 अशा फरकाने एक मजबूत स्थितीमध्ये आहे. चला, क्रीडांगण क्रमांक 1 वरती महिला दत्तात्रय क्रीडा मंडळ खानावळणी विरुद्ध ओंकार वेश्वी आपण अजून सुद्धा लाईनअप केलेली नाही आहे. मैदान क्रमांक 2 वर एक अटीतटीची लढत या ठिकाणी चालू आहे. जे हनुमान सांगोटी विरुद्ध श्री माऊली भूते. सांगोटी संघाचे 9 गुण आहेत आणि भूते संघाचे 13 गुण. नाममात्र 4 गुणांची आघाडी आपण पाहतोय क्रीडांगण भूते संघाकडे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती फर्स्ट कॉल देतोय. क्रीडांगण क्रमांक 3 वरती पुरुषाचा सामना जे हनुमान वाघोडे विरुद्ध अलिशान श्रीगाव. आपण क्रीडांगण क्रमांक 3 साठी तयारायचं आहे. आपण लाईनअप करून घ्या. जे हनुमान वाघोडे विरुद्ध अलिशान श्रीगाव आपण क्रीडांगण क्रमांक 3 साठी तयारायचं आहे. तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती गावदेवी वावे विरुद्ध भैरेश्वर माने दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे. गावदेवी वावे विरुद्ध भैरेश्वर माने. गावदेवी वावे संघ मला वाटतंय उपस्थित नाही आहे. सर्व दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 1 वरती सामना संपतोय. त्या ठिकाणी महिलांचा सामना असणार आहे दत्तात्रय क्रीडा मंडळ खानावळणी पनवेल विरुद्ध ओंकार वेश्वी अलिबाग. चला, इथे मला वाटतं वेश्वी संघ उपस्थित